पक्षनेते अध्यक्ष महोदय, चालू करूया ना. देतो देतो थोड्या वेळाने देतो थोड्या वेळाने यांचं झाल्यावर देतो. विरोधी पक्ष नेत्यांचं झाल्यावर अध्यक्ष देतो. महोदय, आपलं अधिवेशन सोमवारी 27 तारखेला सुरू झालं आणि जवळपास कामकाजाचे 18 दिवस अध्यक्ष महोदय झाले. आज 17वा दिवस त्या ठिकाणी चाललेला आहे. अध्यक्ष महोदय, तसं बघितलं तर 4 आठवड्याचं अधिवेशन होतं, परंतु त्याच्यामध्ये 10 सुट्ट्या आल्या शनिवार रविवारच्या धरून आणि एक पाडव्याची, अशा प्रकारच्या 10 सुट्ट्या आल्या. अध्यक्ष महोदय, एकंदरीतच अधिवेशन भरवत असताना आम्ही अनेक जण अनेक वर्ष इथं प्रतिनिधित्व करतो, परंतु मी पहिल्यांदा बघतोय की 293चे 3 प्रस्ताव अजूनपर्यंत त्याला उत्तर मिळालेले नाहीत आणि आता 292चा अंतिम आठवडा प्रस्ताव सुरू होतोय. त्याला आता उद्या उत्तर मिळेल. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे विधिमंडळाच्या इतिहासामध्ये तुम्ही नोंद काढून बघा, कधी पण अशा प्रकारे त्या आठवड्यातल्या प्रस्तावाला त्या आठवड्यातच उत्तर दिलं जात होतं. पण याच्यात दोष कुणाचा आहे, काय आहे? आपण विधानसभाचे अध्यक्ष आहात, आपण पण ही गोष्ट गांभीर्याने त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय घेतली पाहिजे. दादा एक रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये म्हणून मी केवळ सभागृहाला ही माहिती देऊ इच्छितो की कालच ठरल्याप्रमाणे आपण 293चे 2 प्रस्ताव जे पेंडिंग आहेत त्याचं उत्तर आणि आजच्या अंतिम आठवड्याचं उत्तर हे उद्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देणार आहेत. आणि मी आज कामकाज संपण्यापूर्वी सभागृहासमोर यादी मांडतो किती प्रस्तावांची उत्तरं एकत्र यापूर्वी दिली गेली होती. त्यामुळे चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये. अध्यक्ष महोदय, तुम्हाला काय रेकॉर्डवर आणायचं आहे तो तुमचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मला काही टीका टिप्पणी करण्याचा काहीचा अधिकार नाही. पण अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्ताव असेल किंवा 293ची प्रस्ताव असेल, ह्याच्यामध्ये किती विषय आणायचे ह्या विषयाच्या संदर्भामध्ये स्वतः अध्यक्ष देखील त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात की बाबा एवढेच. पाठीमागे आम्ही पण सरकारमध्ये असताना सांगायचो की 2 किंवा 3 विषय घ्या आणि 2 किंवा 3 विषय घेतले जायचे. पण उत्तर ज्या त्या वेळेस आल्यानंतर एक आम्ही विचारलेल्या प्रश्नांना देखील कुठंतरी न्याय मिळायचा, एवढंच मला रेकॉर्डवर देखील आणायचं. अध्यक्ष महोदय, ह्या 292च्या अन्वये विरोधी पक्षाने दिलेला अंतिम आठवडा प्रस्तावावर मी बोलण्याच्या करता उभा आहे. सरकार अध्यक्ष महोदय कुणाचाही असू द्या, कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे ज्या त्या सरकारच्या समोर मोठं आव्हान असतं. परंतु हे शिंदे फडणवीस साहेबांचं सरकार आलं, हे एकमेव सरकार आहे की या सरकारचं अस्तित्वच कायदा आणि सुव्यवस्थेच्या पुढचं आव्हान ठरत आहे. अध्यक्ष महोदय, सरकारशी संबंधित नेत्यांचं आपण 9 महिन्यातलं वागणं बघा, लोकप्रतिनिधींचं बोलणं त्या ठिकाणी बघितलं तर यांच्यामुळेच कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचं चित्र आज राज्यामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेलं आहे. राज्यात डबल इंजिनचं सरकार आहे, विकासाचा वेग डबल होईल म्हणून सांगितलं गेलं, पण विकासाचा वेग डबल होण्याच्या ऐवजी अध्यक्ष महोदय गुन्ह्याचा वेग मात्र डबल झालेला मी तुम्हाला आकडेवारीनं त्या ठिकाणी दाखवून देतो. अध्यक्ष महोदय, आम्हाला वाटलं होतं की जे राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं ते देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्याकडे पुन्हा गृहमंत्रालय आलं, ते स्वतः उपमुख्यमंत्री झाले, त्यांना चांगला अनुभव पाठीमागचा होता, तरी राज्याची कायदा सुव्यवस्थेची घडी परिस्थिती ही कोलमडलेली आहे. अध्यक्ष महोदय, दिवसा ढवळ्या गुंड गोळ्या घालून हत्या करतात. इथं शंभूराज देसाई बसलेले, त्यांच्या स्वतःच्या पाटण तालुक्यामध्ये अशा प्रकारची घटना घडली का नाही घडली हेही आपण त्याची माहिती घ्या. अध्यक्ष महोदय, त्याच्या संदर्भामध्ये कोणतरी बाहेरच्या जिल्ह्यातनं येतात आणि तिथं येऊन धडाधड गोळ्या घालतात आणि लोकांचा जीव घेतात. असं एकाच ठिकाणी अध्यक्ष महोदय घडलेलं नाहीये. तलवारी नाचवत रस्त्यावर फिरत असतानाचं पण अनेक उदाहरणं अध्यक्ष महोदय गेल्या 8-9 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये खून असतील, दरोडे असतील, अपहरण असेल, हत्या असतील, घरफोड्या असतील, ह्याच्यातून नागरिक अक्षरशः हवालदिल झालेला आहे. अध्यक्ष महोदय, तेवढंच नाही
तर जुगार असेल, मटका असेल, गुटखा असेल, डान्स बार असेल, हे अवैध धंदे अध्यक्ष महोदय खुलेआम त्या ठिकाणी सुरू झालेले. राजकीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी किंवा अध्यक्ष महोदय महिला आमदारांच्यावर देखील हल्ले या काळामध्ये झालेले, धार्मिक वाद निर्माण करून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचं काम देखील अध्यक्ष महोदय केलं जात आहे. अध्यक्ष महोदय, गँगस्टारनी देखील डोकं वर काढलेलं आहे. व्यावसायिकांच्या हत्या होत आहेत. सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली जात आहेत. अध्यक्ष महोदय, मध्ये एक मी मुद्दा उपस्थित केलेला होता. खुद्द गृहमंत्र्यांच्या पत्नीला आंतरराष्ट्रीय बुकी व त्यांची मुलगी लाच देण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते. ही कायदा राज्याची आणि सुव्यवस्था आहे का, हाही प्रश्न विचारला गेला पाहिजे. अध्यक्ष महोदय, कणखर गृहमंत्र्यांच्याकडून आळा का घातला जात नाही? सत्ता टिकवण्याच्या करता कायदा आणि सुव्यवस्थेची तडजोड केली जाते का काय, अशा प्रकारची शंका अध्यक्ष महोदय उपस्थित होते. अध्यक्ष महोदय, मला आठवतंय ज्यावेळेस एकनाथराव खडसे साहेबांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये किती मंत्र्यांना Y+चा दर्जा अध्यक्ष महोदय दिला. जवळपास आज जर अध्यक्ष महोदय तुम्ही बघितलं तर अनेक सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या भागामध्ये एसपींना निरोप जातात आणि त्यांना पोलीस बंदोबस्त दिला जातो. अध्यक्ष महोदय, मंत्र्यांना तर बंदोबस्त असतो, परंतु आमदारांनाही बंदोबस्त दिला गेला. कुणाला बंदोबस्त द्यावा हा राज्याच्या प्रमुखाचा आणि गृह मंत्रालयाचा अधिकार आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे राज्यामध्ये एक पोलिसांची संख्या कमी आहे, अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. टोटली आपल्या महाराष्ट्रामध्ये पॉप्युलेशन वाढलेलं आहे. महत्वाची शहरं, त्याच्यामध्ये बंदोबस्त देण्याच्या करता जेवढे पोलीस असायला पाहिजे त्याच्यातले बरेचसे पोलीस तुम्ही जर गृहमंत्र्यांनी याचं उत्तर माझ्या अंतिम आठवड्या प्रस्तावाचं देत असताना त्यांनी सांगावं की एकंदरीत आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये वरपासून खालपर्यंत सगळ्यांना किती मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आहे. जरूर महत्वाच्या लोकांना बंदोबस्त दिला पाहिजे, परंतु त्याचबरोबर ह्या महाराष्ट्रामध्ये राहत असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करणं, त्यांचं त्या बाबतीतली जबाबदारी गृह विभागाची आहे. आमच्या वरच्या सभागृहाच्या आमदार सातवताई यांच्यावर अध्यक्ष महोदय हल्ला झालेला आपण त्या ठिकाणी बघितलं. म्हणजे महिलांच्यावर देखील हल्ले. आपला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, महापुरुषांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे महिलांच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत, अशा प्रकारे मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. ह्या घटना आपण काही डोळेझाक करणार आहोत का अध्यक्ष महोदय? गेल्या काही महिन्यात घटना बघितल्या तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडावडे उडालेले अध्यक्ष महोदय निघालेले. पुण्यामध्ये कायदा गँगचा बंदोबस्त त्या ठिकाणी झाला, अजून पुरता बंदोबस्त झाला नाही. आम्हीच प्रश्न उपस्थित केला. आजही वेगवेगळ्या भागात राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या निमित्तानं कोयता गँग हे त्या ठिकाणी कोयते घेऊन अध्यक्ष महोदय फिरतायत. अध्यक्ष महोदय, झालं काय? तलवारी किंवा वेपन अशा काही गोष्टी असल्या तर त्याला कायदा आहे की हे तुम्हाला तशा पद्धतीने घेऊन फिरता येणार नाही. इव्हन आम्ही राजकीय लोक, आम्हाला कुणी तलवार दिली आणि ती तलवार आम्ही बाहेर काढली तर तो देखील गुन्हा आहे. मधल्या काळामध्ये त्या घटना घडल्या, त्याच्यामुळे आता तलवार दिली तर ती आम्ही अशीच घेतो, अशीच ठेवून देतोय, तिला पाहत देखील नाही की बाबा कायद्याने तो गुन्हा आहे. आणि जो गुन्हा असेल सगळ्यांना नियम सारखा, त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण अध्यक्ष महोदय, कोयता हा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ऊसतोड कामगार वापरतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावर काही बंधनं नाही. तलवारी असल्या तर पोलीस ताबडतोब उचलतात, जप्त करतात. त्याच्यामुळे हे कोयता घेऊन अध्यक्ष महोदय ही कोयता गँग राजरोसपणे फिरायला लागलेली आहे. आता तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील कोयता गँगनी हातपाय पसरलेले आहेत. स्वतः इथं हरिभाऊ वागडे साहेब पण आहेत. छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रतिनिधित्व करणारे काही मान्यवर सभागृहामध्ये. अध्यक्ष महोदय, मुंबईतल्या नाहूरमध्ये तर राजरोस गुंड तलवारी नाचवत हल्ले करतायत. अध्यक्ष महोदय, तशा प्रकारचे नंग्या तलवारी नाचवत पाडणुपला गुंडांची दहशत. नाहूर स्थानक परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला. अध्यक्ष महोदय, विशेष पोलीस आयुक्तांची नवीन पद मिळाल्याने मुंबईत गुंडगिरी कमी होईल असं वाटलं होतं, परंतु तेही झालं नाही. 6-7 गुंडांची टोळी तलवारी घेऊन मुंबईत
त्या ठिकाणी 7 फेब्रुवारी 2023 ला एका तरुणावर भर रस्त्यात घातक हल्ला करते आणि आजूबाजू नुसता हल्ला नाही केला अध्यक्ष महोदय, त्यांनी आजूबाजूच्या दुकानांची तोडफोड केली आणि त्याच्यातनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांना सुरक्षित वाटेल, आपले व्यवसाय करू शकतील अशी परिस्थिती आज मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये आहे का? काही गुंडांना नुसती अटक करून उपयोग नाही. अध्यक्ष महोदय, माझं तर स्पष्ट गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना सरकारला सांगणं आहे की यांची पाळंमुळं खणून काढण्याची गरज आहे. ते भले कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित असू द्या, आमच्याशी संबंधित असू द्या, आम्हाला त्याच्याबद्दल काही त्यांना पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. शेवटी नियम कायदा हा सर्वश्रेष्ठ असला पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय, तसं काही घडत नाही. भ्रष्टाचाराला तर अध्यक्ष महोदय भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्याची घोषणा या सरकारने आतापर्यंत अनेक वेळा केली, परंतु उपमुख्यमंत्री महोदयांच्या नागपूरमध्ये खुलेआम हप्ताखोरी त्या ठिकाणी सुरू आहे. मोका दाखल असलेल्या 2 गुन्हेगारांना बाहेर काढण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांनी 1.5 पेटीची म्हणजे 1.5 लाखाची मागणी केलेली अध्यक्ष महोदय रेकॉर्डवर आलेली आहे. पोलीस कर्मचारी आणि गुन्हेगारांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तू तुझं काम कर, मला महिन्याला 20 तारखेला 15,000 रुपये आणून दे. माझ्या पथकात उपनिरीक्षक अरवेल्लीसह एकूण 6 जण आहेत. मी सर्व सांभाळून घेईन. संबंधित पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांनाही मॅनेज करीन. कुविख्यात गुंड मोनू व त्याच्या भावाविरुद्ध मोकाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी 1.5 लाख रुपये दे. याबाबत तू प्रत्यक्ष भेटून मध्यस्थांशी बोलणी कर आणि मला सांग, मी काम करून देईल. आणि हो, ही बाब गोपनीय ठेव. पोलीस आयुक्तांनी एवढी जर धास्ती घेतली की विशेष पथकाच म्हणजे त्याच्यातनं मुख्यमंत्री महोदय मार्ग काढायला पाहिजे होता, परंतु तिथल्या पोलीस आयुक्तांनी इतकी ह्याची धास्ती घेतली की विशेष पथकाचंच बरखास्त करून टाकलं आणि काही कर्मचाऱ्यांच्या तिथल्या बदल्या केल्या. व्हिडिओ जो पोलीस कर्मचारी होता त्याला निलंबित केलं. अध्यक्ष महोदय, ती तर कारवाई करा, परंतु तुम्ही जर विशेष पथकच बरखास्त करायला लागला तर मग बाकीच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडल्या तर बघणार कोण? या विशेष पथकाने यापूर्वी गुटख्यातील आरोपीला सोडण्यासाठी पण पैशाचा व्यवहार केला होता. अध्यक्ष महोदय, खुलेआम हप्तेबाजी या राज्यामध्ये सुरू आहे. सरकार याची दखल घेणार आहे का नाही? अध्यक्ष महोदय, तपास यंत्रणांचं काम देशभरात कसं सुरू आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. याचाच फायदा अध्यक्ष महोदय सध्या राज्यामध्ये गुन्हेगारी घेते. आता तोतैया केंद्रीय अधिकारी बनून व्यापाऱ्यांना लुटलं जातंय. आताच अलीकडच्या काळात त्या घटना घडल्या. झवेरी बाजारात दिवसा ढवळ्यात 6 जणांनी ईडी अधिकारी बनून बुलियन व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि 2.25 कोटी रुपये रोकड आणि 3 किलो सोनं चोरून नेलं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घाटकोपरला एका लॉजमध्ये सीबीआयचे अधिकारी असल्याची सांगून धाड टाकली आणि ग्राहकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना बोलवलं म्हणून तो अध्यक्ष महोदय वाचला. कालच्या 26 जुलैला आयकर विभागाचे अधिकारी बनून 5 जणांच्या टोळीनं विक्रोळीत एका व्यावसायिकाला लुटलं. अध्यक्ष महोदय, कुठं आहेत कायदा सुव्यवस्था? कोण त्या ठिकाणी सुरक्षित आहे? याबद्दलचं पण उत्तर सभागृहाला मिळालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मिरज येथे गुंडगिरी करून दुकानं उद्ध्वस्त करणाऱ्यांविरुद्ध सरकारने कोणती कारवाई केली याच्याबद्दलचा पण मुद्दा उपस्थित झालेला होता. अनधिकृत बांधकामं पाडण्याचं काम शासकीय यंत्रणांकडनं केलं जातं, पण सत्तेची मस्ती आल्यावर हे काम काही लोकांनी आपल्याच हातामध्ये घेतले. आणि राज्यातलं पहिलं उदाहरण असेल एका लोकप्रतिनिधीकडनं मिरजला जेसीबीनं पहाटे 4:50 4 ला 50 वर्ष जुनी असणारी दुकानं उद्ध्वस्त केली. अध्यक्ष महोदय, छोटे छोटे दुकानदार होते, त्यांच्या जवळपास 1.5 कोटी रुपयाचं नुकसान झालं आणि त्याचे सगळे बातम्या प्रसिद्ध झाल्या. अध्यक्ष महोदय, एवढा मोठा प्रकार होऊन देखील आजपर्यंत कुणाला अटक केली नाही. पाठीशी घालण्याचे असले प्रकार बंद केले पाहिजे. कायदा हातात घेणाऱ्यांना गजाआड करण्याच्या बद्दलची मागणी मी या निमित्तानं करतो. अध्यक्ष महोदय, अवैध धंदे करण्याचं सरकार काय करणार आहे? आता राज्यात मटका, जुगार, डान्स बार, त्याच्यामध्ये गुटखा हे सगळं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी चाललेलं आहे राजरोसपणे. उदाहरण म्हणून मी अंमळनेरची एक घटना सांगतो. अध्यक्ष महोदय, लोकांनी
माहिती दिल्यानंतर पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धाड टाकली. किती मोठ्या प्रमाणावर हे धंदे सुरू आहेत हे पहा. या धाडीत 3,07,600 ची रोकड, 25 चेक, गावच्या जमिनींचे लाखो रुपयांचे उतारे, बकळ प्लॉटच्या जागांचे उतारे, सौद्या केलेल्या पावत्या, नोटा मोजण्याचं मशीन. अंमळनेरमध्ये नंतर दुसरी धाड टाकली. तिथं 28,18,760 रुपये पोलिसांना मिळाले. अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा होतो की या जुगारीतनं शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांचं शोषण केलं जात आहे. त्यांना नादी लावून त्यांच्या जमिनी अध्यक्ष महोदय हडप केल्या जात आहे. अध्यक्ष महोदय, मला आठवतं ह्याच सभागृहामध्ये स्वर्गीय R.R. पाटील गृहमंत्री असताना त्यांनी सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं आणि डान्स बार बंदीचा बिल आणलं आणि मंजूर केलं. का केलं तर अक्षरशः घरातल्या पत्नींचे दागिने डान्स बारला काही मुलांना सवय लागली, काही तरुणांना सवय लागली आणि घराच्या घर अध्यक्ष महोदय उद्ध्वस्त झाली. आणि तो निर्णय R.R. पाटलांनी घेतलेला महाराष्ट्रातल्या जनतेने एवढं कौतुक केलं, स्वागत केलं की त्याच्यातनं R.R. पाटलांची पण प्रतिमा निश्चितपणे उज्ज्वल झाली, उजळली गेली. आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सगळ्यांनी समाधान व्यक्त केलं. परंतु R.R. पाटीलांनी त्याच्यामध्ये नंतर डान्स बार सुरू होऊन दिले नाही. अध्यक्ष महोदय, आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई इतर ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत. अधूनमधून दाखवण्याच्या करता फक्त समाजसेवा शाखेकडनं धाडी घातल्या जातात. परंतु अध्यक्ष महोदय, ते काही थांबत नाही. अशा प्रकारची अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती आहे. मला एक विचारायचं आहे इथं मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना, आपण ह्यामध्ये लक्ष घाला. सध्या ऑनलाईन सुरू असलेले जुगाराचे ऍप हे बंद करण्याची मागणी मी विरोधी पक्षाच्या वतीनं करतो. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि टीव्ही चॅनल यावरती सुरू असलेली जुगाराची ऍपची जाहिरात बंद करण्यात यावी. विजयाची खोटी आमिष देवेंद्रजी दाखवली जात आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना चुकीच्या दिशेनं नेण्याचं काम सध्या या निमित्तानं चालू आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपल्याकडनं वेगळ्या अपेक्षा करतोय. आपण महाराष्ट्राच्या दिशा देण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. एक तर युवकांच्या हातात काम नसल्याने अध्यक्ष महोदय बेरोजगारी, महागाई वाढली आहे. युवक बक्षिसांच्या लालसेपोटी जुगार खेळायला लागलेत. आणि अध्यक्ष महोदय, दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रातील नामांकित सिने अभिनेते या अशा खोट्या जुगारी ऍपची जाहिरात करतायत. निदान महाराष्ट्रापुरती तरी अशा जुगारी ऍपची बंदी असली पाहिजे. याकरता कदाचित केंद्राशी तुम्हाला बोलावं लागेल, कारण कायदा केंद्राशी बोलल्याशिवाय करता येईल का नाही मला माहिती नाही. तुम्ही विधी व न्याय पण तुमच्याकडेच आहे. याची जाहिरात करणाऱ्या लोकांवर अध्यक्ष महोदय गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण स्वतःच्या फायद्याच्या करता ही लोक कशाची जाहिरात करतायत. जवळपास 100 जुगाराचे ऍप दररोज लाखो लोकांचे करोडो रुपये बळकावतायत. हे ऍप चालवणारे कोण आहेत याची सखोल चौकशी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री महोदय, चेन्नईमध्ये या जुगारामुळे 42 जणांनी आत्महत्या केली आणि नागरिकांच्या मध्ये असंतोष आहे. मग आपल्या महाराष्ट्रामधल्या लोकांनी आत्महत्या करण्याच्या पर्यंत आपण वेळ घालवणार आहात का? आपली तरुण पिढी ह्याच्यातनं आपण बर्बाद करणार आहोत का? आपल्याला पुढची लोक माफ करणार नाही. आणि त्याच्यामुळं ह्याबद्दल आपण अतिशय गांभीर्याने ही गोष्ट घ्यावी. आम्ही तर हे ऑनलाईन रमी खेळणाऱ्या, प्रोत्साहित करणाऱ्या कलाकारांवर देखील गुन्हे दाखल व्हावेत. अध्यक्ष महोदय, ह्या राज्यपालांच्या विरोधात तिथं चेन्नईमध्ये नागरिकांनी आंदोलन केलं, नागरिक त्याच्यामध्ये आक्रमक झाले. हे परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, ह्या सर्व बाबतीमध्ये हे जे काही वेगवेगळे प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत, ह्या गोष्टी थांबवण्याच्या करता शासनाने तातडीनं पावलं उचलली पाहिजे. अध्यक्ष महोदय, उत्तर प्रदेश कायद्याच्या धर्तीवर लव जिहाद विरोधी कायदा करणार अशा प्रकारची वक्तव्य लोकप्रतिनिधी करतात. कोणी काय वक्तव्य करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, लोकशाही आहे. परंतु अध्यक्ष महोदय, याबद्दलचा कोणताही निर्णय घेत असताना माझी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे, सभागृहातल्या सर्व गटनेत्यांना, सर्व सहकाऱ्यांना थोडंसं विश्वासामध्ये घेऊन ह्याच्यातनं धार्मिक द्वेष पसरला जाणार नाही. ह्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या जातीचा, आपापल्या धर्माचा, आपापल्या पंथाचा आदर केला पाहिजे.
ही आपली महाराष्ट्राची, ही आपली भारताची संस्कृती अध्यक्ष महोदय. परंतु त्याच्यातून वेगळं काही घडू नये. महाराष्ट्रामध्ये जो जातीय सलोखा आहे, जातीय एकोपा आहे, त्याला कुठं धक्का लागू नये. आपण ज्यावेळेस शाहू फुले आंबेडकरांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यावेळेस या महापुरुषांच्या नावाला कुठंतरी कमीपणा येईल अशा प्रकारचं देखील काम कुणाच्याच कडनं घडता कामा नये. याबद्दल पण अध्यक्ष महोदय आपण अतिशय गांभीर्याने नोंद घ्यावी, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती ह्याच्याबद्दल पण आम्हाला ऐकायला मिळतं. माझी जी माहिती आहे अध्यक्ष महोदय, कदाचित त्याच्यामध्ये काही वेगळं असेल तर जरूर आपण उत्तरामध्ये सांगा, पण सरकारने घटनाविरोधी आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती स्थापन केली असं बोललं जातं. जनतेचा मूलभूत हक्क डावलण्याचा हा प्रकार आहे का? ह्याच्यामध्ये सरकारचा GR हाच मुळात भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 ज्याला समानतेचा हक्क आहे, अनुच्छेद 15 ज्याच्यात भेदभाव करण्यास मज्जाव आहे, अनुच्छेद 21 ज्याच्यात खासगी आयुष्याचा हक्क अंतर्भूत असलेल्या जीवन जगण्याचा हक्क त्यांना दिलाय, आणि अनुच्छेद 25 धर्म आचरणाचा हक्क याचे उल्लंघन करणार आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा कुणालाही अध्यक्ष महोदय अधिकार नाही. विशिष्ट कुठल्याही धर्माला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊ नये अशा प्रकारे आम्हा लोकांचं मत आहे. घटना विरोधी कुठलंही काम त्या बाबतीमध्ये होता कामा नये अशी उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री महोदय आमची आपल्याला आणि आपल्या सरकारला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये गोळीबाराची पण काही घटना घडल्या. त्या बाबतीमध्ये सत्तारूढ पक्षाचे दादर मधील आमदार गोळीबार केल्याचं प्रकरण राज्यात घडलं असं आम्ही पेपरला वाचलं. बॅलिस्टिक रिपोर्ट आला, ती गोळी आमदार महोदयांच्या बंदुकीतूनच सुटल्याचे स्पष्ट झाले. 15 नोव्हेंबरला गुन्हा दाखल झाला. परंतु अध्यक्ष महोदय, आता नवीन पण माहिती आम्हाला मिळाली की अज्ञात व्यक्तीने हा गोळीबार केला. अज्ञात इस्मानी गोळी झाडली असेल तर तो कोण होता? पोलिसांनी त्याचा तपास केला का? सरळ सरळ आपल्या त्याच्यामध्ये जर अध्यक्ष महोदय उद्या माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे आणि माझी रिव्हॉल्वर यांनी घेऊन गोळी झाडली तर मी काय करत होतो? माझी रिव्हॉल्वर मला सांभाळायचं काम होतं. तर त्याच्यामध्ये रिपोर्ट तर वेगळा आलेला आहे. सरकारमधील लोकप्रतिनिधीच जर गोळीबार करता म्हटल्यानंतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचं धाडस अध्यक्ष महोदय वाढतं आणि गोळीबाराची एक नाही तर अनेक घटना अशा प्रकारच्या राज्यात घडलेल्या आहे. मागच्या काळात गँगस्टरला मुसका आवळण्याचं काम मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांनी केलेलं आहे. नेरूळमध्ये देखील बांधकाम व्यावसायिकाची दिवसाढवळे अध्यक्ष महोदय गोळ्या झाडून हत्या केली गेलेली आहे. त्याच्यामध्ये ह्याही त्या हल्ल्यात सावजी पटेल या बांधकाम व्यावसायिकाचा मृत्यू झालेला आहे. अध्यक्ष महोदय, ठाण्यामध्ये देखील माजी नगरसेवकाच्या साताऱ्यात स्थानिक गोळीबार झाला आणि त्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला, ज्याचा उल्लेख मी मगाशी शंभूराज देसाई केलेला होता. कुर्ला येथे कंत्राटदारावर गोळीबार झाला. एक कंत्राटदार सूरज प्रताप सिंग देवडा यांच्यावर जानेवारी महिन्यात कुर्ला येथे गोळीबार झाला. त्यांना घटनेपूर्वी धमकीचे फोन आले. काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग असल्याची माहिती पुढे आली. राज्यात जर अध्यक्ष महोदय अशा प्रकारचे गोळीबाराच्या घटना घडणार असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाला मागायचा, कुणाकडे बघायचं? अध्यक्ष महोदय, त्याचंही उत्तर मिळालं पाहिजे. वेठबिगारासाठी मुलांची विक्री प्रकरणात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना अटक वॉरंट निघालं. अध्यक्ष महोदय, आपल्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यामध्ये वेठबिगारी प्रकरणाचा मुद्दा मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडलेला होता. अध्यक्ष महोदय, हे एक गंभीर बाब आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष त्याच्यामध्ये घातलं पाहिजे, परंतु शासकीय यंत्रणा मात्र गंभीर नाही. केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगापुढे अधिकारी हजर राहिले नाहीत. त्यामुळे नाशिक आणि नगरच्या जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आलं. अध्यक्ष महोदय, एक अतिशय महत्वाच्या गुन्ह्यात अशा प्रकारे जर चालढकल होत असेल तर ते गंभीर आहे. याबाबत देखील सभागृहाला खुलासा झाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, अजून एक चीड आणणारी बाब म्हणजे अत्यंत एका मुद्द्याकडे मी सरकारचं लक्ष वेधतोय. देशातील गरजू महिलांना अखादी देशामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं जातं अध्यक्ष महोदय, आणि त्यांची अखाती देशात विशेषतः ओमान मध्ये तस्करी केली जाते. राज्यातीलच नाही तर देशातील हजारो महिलांची तस्करी आतापर्यंत झालेली आहे आणि या महिलांचं परदेशात शोषण केलं जातं. अध्यक्ष महोदय, त्यांच्याकडनं
देह व्यापार करून घेतला जातो, त्यांची कागदपत्र नष्ट केली जातात, त्यांना भारतात परत येण्याचा मार्ग अध्यक्ष महोदय बंद केला जातो. हा फक्त आपल्या राज्य सरकारशी संबंधित नाही, ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना केंद्राशी पण बोलावं लागेल. अजूनही शेकडो मुली महिला ह्या ओमानमध्ये अत्याचार सहन करतायत. त्यांनी त्या देशातील आपल्या दूतावासांना अनेक वेळा संपर्क साधला, परंतु प्रतिसाद मिळत नाही, अशा प्रकारची माहिती मिळते. मी रुपालीताई चाकणकरांना धन्यवाद देईल, त्यांनी राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून परदेशी अत्याचार सहन करणाऱ्या महिलांची माहिती गावोगावी जाऊन गोळा केली आणि अडकलेल्या महिलांची माहिती चार्ट देखील सोबत अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये दिलेला आहे. माझी सरकारला विनंती आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून ओमान आणि इतर आखाती देशामध्ये परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून त्या भागातल्या मुलींचं, महिलांचं, ज्या आपल्या भारतातल्या आहेत, आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत, त्यांच्या सुटकेच्या करता प्रयत्न करावा. महिलांचं फसवणूक करून त्यांची तस्करी करणारे एजंटचं जाळं हे देखील उपमुख्यमंत्री महोदय उद्ध्वस्त झालं पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. हा विषय गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. हे एजंट शोधले पाहिजे आणि ओमान आणि अन्य आखाती देशात अडकलेल्या महिलांची सुटका केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, टॉप 10 मध्ये मुंबई 197, ठाणे 99, पुणे 96, अहमदनगर 83, पुणे रुरल 82, पिंपरी चिंचवड 81, नाशिक 81, सातारा 76, कोल्हापूर 68, नागपूर 65, अशा पद्धतीनं ओमान मधून सुटकेचा थरार ह्या गोष्टी घडतायत आणि म्हणून त्यांनाही कुठेतरी आधार देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा झाली, परंतु परीक्षेच्या काळामध्ये कशा प्रकारे कॉपी चालते आणि कशा प्रकारे मेरिटच्या मुलांचं नुकसान होतं आणि जे अभ्यास करत नाही ते मात्र कॉपी करून मेरिटमध्ये जातात, त्याच्यामुळं हे काही पेपर फुटण्याच्या घटना घडतायत. ह्याही गोष्टीला कुठेतरी 10वीचा गणिताचा पेपर फुटला, विज्ञान तंत्रज्ञानाचा पेपर फुटला, 1500ला अध्यक्ष महोदय पेपर मिळत आहेत. कॉपी पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली जाते, तिथं गँग नेली जाते आणि संस्था चालकांना पण मारलं जातं. अध्यक्ष महोदय, कृपया केवळ घोषणा करून चालणार नाही, ह्याच्यामध्ये कोणी असेल त्याला जबरदस्त शासन झालं पाहिजे की परत कुणाचं धाडस देखील अशा प्रकारे होता कामा नये. अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न वारंवार पुढे येतोय. वेगवेगळ्या प्रकारे महिलांना अत्याचाराला सामोरं जावं लागतंय. सरकार गांभीर्याने उपाययोजना होत नसल्याने खरं तर आपण मागे त्याच्याबद्दलचा अनिल देशमुख साहेब आणि दिलीप वळसे पाटील साहेब मंत्री असताना, गृहमंत्री असताना कायदाही केलेला होता, परंतु अध्यक्ष महोदय त्याच्यात पण म्हणावं असं ज्या काही गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या घडल्या नाही, काही अडचणी आलेल्या आहेत. 1 ते 28 फेब्रुवारी 28 दिवसात 25 वर्षाच्या आतल्या 1893 तरुणी बेपत्ता झालेल्या आहेत. उपमुख्यमंत्री महोदय, फक्त फेब्रुवारीच्या 28 दिवसामध्ये 1893 तरुणी बेपत्ता झालेल्या आहेत, म्हणजे प्रत्येक दिवशी 68 मुली बेपत्ता होत आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. एकट्या मुंबईमध्ये वर्षभरात 6133 गुन्हे नोंद केलेले आहेत आणि त्याच्यात अध्यक्ष महोदय 614 कच्च्या बच्च्या अल्पवयीन मुले आहेत आणि 984 महिला विकृत वासनेच्या शिकार झालेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये माझ्या 686 प्रकरणात आरोपी सापडलेले नाहीयेत आणि हे मुली अजून पोलिसांना सापडलेले नाहीत. ही मुंबईची परिस्थिती आहे. तीच परिस्थिती रायगडची आहे आणि त्याच्यामुळे तिथं पण 533 बेपत्ता आहेत. यापैकी 33 महिला ह्या अजूनही त्याचा तपास लागलेला नाही. अशा प्रकारची अध्यक्ष महोदय परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, जसं महिलांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना किडनॅप केलं जातं, तशा प्रकारे बलात्काराने लैंगिक अत्याचार ह्याही केसेस गोरेगावमध्ये 14 वर्षाच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने अत्याचार केला. आता हे असले मुख्याध्यापक कशाला ठेवायचे? करायला काय शिक्षा करायची? ती फाशीची शिक्षा करा अध्यक्ष महोदय. एकदा मेसेज जाऊ द्या यांचा. ह्याच्यामध्ये 14 वर्षाची जी म्हणजे मुख्याध्यापक तिथं अत्याचार करतोय. गावदेवी परिसरात 15 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. मानपूर परिसरात 6 वर्षाच्या मुलीवर नराधमाने बलात्कार केला. भिवंडीत बंदुकीचा धाक दाखवून एका महिलेवर अत्याचार केला. पुण्यात मुंडवा भागात बलात्काराची केस मागे घेण्यासाठी भर दिवसा रॉकेल टाकून एका महिलेला जाळण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या आमिष दाखवून मुलींवर वेळोवेळी अत्याचार केल्याच्या घटना धुळ्यामध्ये अध्यक्ष महोदय घडल्या. धक्कादायक म्हणजे गरोदर राहिलेल्या मुलीचा गर्भपातानंतर मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर मध्ये
पोलीस दलातील गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त विशाल डुमे यानेच दारूच्या नशेमध्ये एका महिलेशी अश्लील चाळे केले. आता जर कायदा ज्याच्या हातामध्ये तोच कायद्याचा रक्षकच भक्षक बनला तर अध्यक्ष महोदय न्याय कुणाला मागायचा? लिव्ह इन रिलेशनशिपला नकार देणाऱ्या दुर्दैवी गीता गिरकर या महिलेवर ऍसिड हल्ला केला. 18 दिवस ही महिला मृत्यूशी झुंज दिली. अखेर तिचा मृत्यू झाला. ठाकुर्लीला रेल्वे स्टेशनवर 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. केजमध्ये एका नायब तहसीलदार महिला अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय झाला. नाशिक जिल्ह्यात विधवा महिलेला तोंडाला काळं फासून चपलांचा हार घालून गावातनं धिंड काढली. अशा इतक्या घटना अध्यक्ष महोदय होतात. ह्या सर्व घटनांचा मी उल्लेख करणार नाही, परंतु सोलापूर मधल्या घटना आहेत, इतर वेगवेगळ्या भागातल्या घटना आहेत. आमची मागणी आहे की या नराधमांना लवकरात लवकर फाशीवर लटकवावं. फास्ट ट्रॅकवर त्यांचं केस घ्या. पोलीस स्टेशनला एका पोलीस अधिकाऱ्याला फक्त निलंबित केलं. पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करा. शक्ती कायद्याला अजून केंद्र सरकारची का मंजुरी मिळत नाही? जर अध्यक्ष महोदय शेजारच्या आंध्र प्रदेश राज्याला मिळते तर आपल्याला का मिळत नाही? काय अडचण आहे? ते पण आपण एकनाथराव शिंदे साहेबांना आपण दिल्लीला गेल्यानंतर त्याची मंजुरी लवकरात लवकर त्या ठिकाणी आणा. म्हणजे काहीतरी एक भीती ह्या नराधमांच्या मनामध्ये निर्माण होईल आणि आपल्या आया बहिणींच्यावर, आपल्या मुलींच्यावर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून अध्यक्ष महोदय ती पण मागणी करतो. अध्यक्ष महोदय अलीकड तर धमक्यांचं पेवच फुटलेलं आहे. अध्यक्ष महोदय नितीन गडकरी साहेबांना पण धमकीचे फोन आले. त्याच्यामध्ये पवार साहेबांना धमक्या आल्या. अंबानी हॉस्पिटलला धमक्या आल्या. मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी आली. त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री महोदयांना पण धमक्या आल्या. मला विश्वास आहे अध्यक्ष महोदय की ह्या संदर्भामध्ये आलेल्या धमक्यांबाबत सरकार योग्य दिशेने तपास करेल आणि धमक्या देणाऱ्यांना जाब बसेल अशी कारवाई सरकारकडनं त्या ठिकाणी केली जाईल. जर अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री तसंच राष्ट्रीय नेते पवार साहेब, राष्ट्रीय नेते गडकरी साहेब, त्याच्यामध्ये आपलं अंबानी हॉस्पिटल ह्या सगळीकडे अशा घटना घडायला लागल्या तर सर्वसामान्य माणसांचं काय अवस्था राहणार आहे? धाडस यांचं कसं काय एवढं वाढलेलं आहे धमक्यांचे फोन येणाऱ्यांचं? अध्यक्ष महोदय जसं हे सगळ्यांच्या बाबतीत घडलं त्याच्यामध्ये पत्रकार देखील मागे त्यांनाही सुरक्षित राहिलेले नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वारिशे कुटुंबियाला भूमाफियांकडनं आज धमकावलं जातंय. ते भीतीच्या छायेमध्ये राहतात. त्यांना संरक्षण सरकार कसं करणार आहे? महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार शशिकांत वारिशेंच्यावर भ्याड हल्ला झाला. एक पत्रकार त्याच्यामध्ये शहीद झाला. अध्यक्ष महोदय नाणार रिफायनरी होणारच का? कोण अडवतंय ते पाहू. हे गृहमंत्री महोदयांचं वक्तव्य होतं. त्यांच्या दुसऱ्याच दिवशी वारिसेचा खून झाला. हा योगायोग असू शकतो. माझा त्याच्यातनं मी वेगळा अर्थ काढू शकत नाही, परंतु यामुळे आरोपीचं धाडस वाढतंय. अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये त्यांची आई तर इतकी अक्षरशः तिचा म्हणजे व्याकुळतीला आलेली आहे. अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये एक नाही तर दुसराही पत्रकार संजय कंधारकर याचा 2 महिन्यामध्ये 2 पत्रकारांची हत्या झाली. अवैध मुरमाची वाहतूक करणाऱ्या ट्रकनी कंधारकरांच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे अपघात नाही तर हत्याच आहे. त्या दृष्टीने तपास झाला पाहिजे. कुणी का असेना त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. कंधारकर कुटुंबियांचा आधार गेलेला आहे. सरकारनं कोणती मदत त्यांना जाहीर केली नाही. त्यांनाही वारिसे कुटुंबियाप्रमाणे मदत जाहीर करावी अशा प्रकारची मागणी अध्यक्ष महोदय करतो. आणि हे इथंच नाही, त्या खनिजच्या बाबतीमध्ये आपल्या तहसीलदारांच्यावर हल्ले होत आहेत, तलाठ्यांच्यावर हल्ले होत आहेत, अनेकांच्यावर हल्ले होत आहेत. अशा प्रकारचं काम अध्यक्ष महोदय चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय फोडा नाही तर झोडा अशा प्रकारची राजनीती सध्या जास्त काळ टिकणार नाही. अध्यक्ष महोदय विरोधकांचा आवाज दाबण्याचा आणि कायदा सुव्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सध्या सत्ताधारी पक्षाच्याकडनं काहींच्याकडनं केला जातो. आमच्या इथं पूर्वी आमच्या पक्षात होता, पूर्वी शिवसेनेत होता, नंतर आमच्या पक्षात राष्ट्रवादीत होता, नंतर पुन्हा शिवसेनेत गेला. दापोलीचे माजी आमदार संजय कदमांना आपल्याकडे खेचण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. त्यांनी मग शिवसेनेत प्रवेश केला. संजय कदमांना लगेचच एसीबीची नोटीस गेली. त्याच्यामध्ये एकनाथराव खडसे यांच्याबाबत क्लोजर रिपोर्ट दाखल झाला. आता क्लोजर रिपोर्ट मागे घेण्याचा प्रयत्न एसीबी करतंय. कोकणातील राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनाही एसीबीने नोटीस दिली. त्यांच्या पीएलाही सोडलं नाही, त्यांना नोटीस पाठवली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आमदार वैभव नाईक यांना एसीबीच्या फेऱ्यात अडकवलं. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांची एसीबी कडनं चौकशी सुरू आहे. त्यांच्या पीएला देखील एसीबीने नोटीस दिली. खोट्या तक्रारीवरून ठाण्यातले माजी नगरसेवक नरेश मनेरा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. सन्माननीय माजी मंत्री आणि सदस्य हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध कारवाई त्या ठिकाणी चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेबांच्या तर पत्नीनं अक्षरशः एक वक्तव्य फार वेदना देणारं केलं. त्या म्हणाल्या, किती वेळा यायचं त्या या, किती त्रास द्यायचा तो द्या, काही आहे की नाही, रोज उठून तेच सुरू आहे. एवढं काम करणारा माणूस आहे, रात्रंदिवस जनतेसाठी राबवणारा माणूस आहे, असं का करता? आम्ही करायचं तरी काय? यांना आम्हाला एकदा गोळ्या घाला आणि खलास करून टाका. अध्यक्ष महोदय, एक भगिनी अशा पद्धतीने म्हणती. अध्यक्ष महोदय, मला एवढंच सांगायचंय, आपण विचारांची लढाई विचारांनी त्या ठिकाणी करू ना. निवडणुकीत कधी तुमचा विजय होईल, कधी आमचा विजय होईल. जनतेच्या मनामध्ये आता 2014ला तुमचा विजय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला, 2019ला झाला. तसं 2004ला सोनिजींच्या नेतृत्वाखाली युपीएचा विजय झाला, 2009ला त्या ठिकाणी झाला. शेवटी जनता जनार्दन ज्यांना मतदान करायचं ते करते. परंतु कधी कोण सत्तेवर असेल, त्याच्यामध्ये कुणी सत्तेचा ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. परंतु कुरघोडीचं राजकारण थांबलं पाहिजे. मधल्या काळामध्ये मी ऐकलं, आमचंही सरकार असताना काही बाबतीमध्ये देवेंद्रजींच्या बद्दल आणि गिरीश महाजनांच्या बद्दल आम्हाला ऐकायला मिळालं. देवेंद्रजी, गिरीश महाजनजी, मी खरंच सांगतो, मी जोपर्यंत वेगवेगळ्या मिटिंगला होता, माझ्या देखत तरी तशा प्रकारच्या कुठलीही मिटिंग झाली नाही. परंतु त्याच्या संदर्भामध्ये कुणाचंही, आमचं सरकार असो तुमचं सरकार असो, कुणी राजकीय सूडबुद्धीने कुणालाही त्रास देण्याचं काम करता कामा नये. चुका असतील तर जरूर कायदा हा सर्वात श्रेष्ठ, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण अध्यक्ष महोदय, एका बाजूला अशा पद्धतीनं पक्षामध्ये ओढण्याच्या करता साम दाम दंड भेद याचा वापर केला जातोय, तपास यंत्रणेचा ससेमिरा लावला जातोय आणि आता विरोधकांच्यावर हल्ले त्या ठिकाणी होत आहेत. इव्हन काही सत्ताधारी पक्षाच्या पण आमदारांचं, भारतीय जनता पक्षाच्या पण आमदारांचं काही काही जिल्ह्यामध्ये वेगळ्या प्रकारचं वक्तव्य मी माझ्या वाचनामध्ये अध्यक्ष महोदय आलेलं आहे. मधी भास्करराव जाधव यांच्या घरावर पेट्रोल आणि हॉकी स्टिकने हल्ला केलेला आपण सगळ्यांनी पाहिला. अध्यक्ष महोदय, स्वर्गीय राजीव सातव यांची पत्नी महिला आमदार डॉक्टर प्रज्ञाताई सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला. अध्यक्ष महोदय, मागच्या अधिवेशनात देखील आम्ही सांगितलेलं होतं की कुठल्याही पक्षाचा आमदार खासदार असू द्या, एकदा सुरक्षेचा आढावा घ्या, अशी मी सरकारला विनंती केलेली होती. किमान आता तरी गृहमंत्री महोदय, तुम्ही तो आढावा घ्यावा आणि ज्यांना Y+ दर्जाची सुरक्षा आहे त्याच्यामध्ये काहींची तुम्ही सुरक्षा काढून टाकली. कुणाला काय सुरक्षा द्यावी हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे, पण भेदभाव करू नका. सगळ्यांना सारखा न्याय द्या. तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, पूर्ण राज्याचे. अध्यक्ष महोदय, राजकीय गुंडगिरीला आळा घातला पाहिजे. हे सरकार आल्यापासून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फोडली जात आहेत. आता तर भाजप कार्यकर्त्यांना पण काही भागात प्रसाद मिळायला लागलेला. ठाण्यात कशिश पार्क भागात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये कोण नावं पुढे आली, वागळे इस्टेट पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा जाहीर आरोप ह्याच पक्षाच्या आमदारांनी संजय केळकर साहेबांनी आणि ॲडव्होकेट निरंजन डावकरे साहेबांनी केला. 2 दिवस उलटून गेले तरी पोलीस गुन्हा दाखल करायला तयार नाही. उपमुख्यमंत्री महोदय, तुमच्या आमदारांनी पोलीस यंत्रणांवर जाहीर आरोप केलेले आहेत, त्याची दखल आपण घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, दहशत मला स्थानिक आमदाराच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या बिभीषण वारे या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. लाठा, काठ्या, सळ्या, तलवारी याचा वापर केला. त्याच्यामध्ये आशिष नायर सारखा सराईत गुन्हेगारही होते. अध्यक्ष महोदय, आम्ही आमचं सांगून तर काही झालं नाही, किमान आता तुमच्याच पक्षातल्या लोकांवरही हल्ले व्हायला लागले. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नये, एवढं तरी सरकारने पाहावं. अध्यक्ष महोदय, मागे मी मागणी केलेली होती, मला वाटतं सीएम साहेबांना का डीसीएम साहेबांना, की राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाच्या चर्चेच्या वेळेस की मध्ये शेतकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये रविकांत तुपकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले होते, तर ते
सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील दाखवलं पाहिजे संवेदनशीलता, आणि अशा प्रकारचे जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते सरकारने मागे घ्यावेत अशी माझी ह्या चर्चेच्या निमित्तानं मागणी आहे. अध्यक्ष महोदय, पदोन्नत्या बदल्या होत नसल्याने पोलीस दलामध्ये अस्वस्थता बघायला मिळते. राज्यातले पोलीस दिवस रात्र कर्तव्य बजावतात. अध्यक्ष महोदय, पोलिसांवर फार ताण येतोय, पण आज याच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे. कोणतीही गरज नसताना मुंबई पोलीस दलात विशेष पोलीस आयुक्त पद निर्माण केलं गेलेलं आहे. अध्यक्ष महोदय, 4 महासंचालकांची पदं अनेक महिने रिक्त ठेवलेली आहेत. मार्च 2022 ला पोलीस महासंचालकांनी सुधारित आकृतीबंध शासनाला पाठवला. मार्च 2022 अजून त्याला मान्यता मिळालेली नाही. अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळू शकली नाही. पोलीस निरीक्षक पदावरून सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नतीचा निर्णय झालेला नाही. मार्च 2022 ला पाठवलं त्यावेळेस मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत आम्ही होतो 3 महिने, परंतु नंतरचा काळ मात्र आपण दोघं सरकारमध्ये आल्यानंतरचा आहे. विनंती बदल्यांबाबत वेळेत निर्णय होत नाही. आजही लाखो पोलिसांना घरं नाहीयेत, तोही प्रश्न सोडवला गेला पाहिजे. एसटी महामंडळाच्या जागांवर पोलिसांना घरे बांधून देण्याची लोकप्रिय घोषणा सरकारने केली, त्या प्रस्ताव अजून मंजुरी मिळालेली नाहीये. अध्यक्ष महोदय, पोलिसांच्या प्रश्नाच्या करता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वेळ दिला पाहिजे आणि हे प्रश्न तातडीने निकाली त्या ठिकाणी लावले पाहिजे. अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये एक गोष्ट, माननीय उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या पत्नीला 1 कोटी रुपयाची लाच मागितल्याचं प्रकरण सविस्तर सांगितलं. मीच हा मुद्दा उपस्थित केलेला होता की काय वस्तुस्थिती आहे. त्यांनी सांगितलं ते सत्य आहे असं आम्ही समजतो. अध्यक्ष महोदय, आमची त्याबद्दल कसली तक्रार नाही, पण उपमुख्यमंत्री महोदय, या प्रकरणातील मुलगी आंतरराष्ट्रीय बुकी अनिल जयसिंगानाची मुलगी आहे. मागील कितीतरी वर्ष आपण गृहमंत्री होता. हे प्रकरण 2-3 वर्षांपासून सुरू आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराची मुलगी आपल्या स्वतःच्या घरामध्ये थेट कशी येऊ शकते, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना आम्हाला पडू शकतात. जयसिंगानाचे अंडरवर्ल्डशी संबंध असं बोललं जातं. याचा अर्थ काय काढायचा, ह्या संदर्भामध्ये खरं तर आता इथून पुढच्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या प्रत्येकाने, आमच्या सहित प्रत्येकाने, आपल्या घरात कोण येतंय, काय येतंय, आता तुम्ही सरकारमध्ये आहेत, तुम्ही काय पोलिसांना सांगितलं की संध्याकाळपर्यंत त्याचं पूर्णपणे कुंडली. आमची तुम्हाला विनंती आहे, आम्ही पण काही राजकीय पक्ष विरोधात असलो तरी एक नेते म्हणून काम करतोय. त्याच्यामुळं आम्हाला जरी कधी शंका आली आणि आम्ही तुम्हाला विनंती केली किंवा पोलीस खात्यालाही सांगा, आमच्याकडे पण येणाऱ्यांच्या बद्दलची माहिती आम्हाला द्या, नाहीतर तुमच्यावर जो प्रसंग आला तो आमच्यावर पुढे येऊ शकतो. त्याच्यामध्ये ही लोक कुठेही जायला कमी करत नाही. यांच्या अनेकांची फोटो बिटो काहींच्या बरोबर काढलेले आहेत, मलाही माहिती आहे. त्याच्या संदर्भात अनेकांना त्यांनी फोन केलेले आहेत. अलीकडे तर एक पद्धत निघाली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फोन करायचा आणि तो व्हिडिओ कॉल असतो आणि समोरनं तर असं का चित्र दिसतं की काय करायचं बोलताच येत नाही. त्याच्यामुळे सगळ्या सभागृहातल्या विशेषतः पुरुष मंडळींनी, दोन्ही आमदारांनी, दोन्ही बाजूच्या, फोन व्हिडिओ आला ना तर स्वतःचा चेहराच दिसून देऊ नका. पहिल्यांदा बघा की ती कुणाचं आहे, तिकडेच कुठंतरी दाखवा. खोटं नाही सांगत, ही अतिशयोक्ती नाही, ही फॅक्ट आहे. त्याच्यामध्ये काय होतं, आपण बघायला लागलो की तिकडनं फोटो काढतात आणि म्हणतात हो का आम्ही यांच्याशी बोलत होतो. हा स्क्रीनशॉट, ही पद्धत आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे ह्याच्यातनं कुणीच, म्हणजे सत्ताधारी पक्षाचाही आमदार कुठं बळी पडू नये, विरोधी पक्षाचा पण आमदार बळी पडू नये, मी चांगल्या भावनेने सांगतो. परंतु अध्यक्ष महोदय, ह्या घटना आजकाल आपल्यासारख्या राजकारण्यांना कोणत्याही गोष्टीची खरं तर चूक राहिलेली नाही. अध्यक्ष महोदय, चुकून डोळा आपण जरी बंद केला तरी डोळा मारला. अध्यक्ष महोदय, काय डोळा, आता मगाशी बोलताना मी उपमुख्यमंत्री तिथं होतो, सहज उपमुख्यमंत्री महोदय काय तिथं घटना घडली, मी बोलत नाही पण घडली की नाही मार तेव्हा का, म्हणजे ही फॅक्ट आहे. आणि सहज काही कारण नव्हतं, आम्हीच 5-6 जण बसलो होतो, नानांना त्यांनी डोळा मारला, आता काय म्हणायचं. पण तिथं कॅमेरे नव्हते म्हणून बरं झालं. ते बाकीचा कॅमेरा मी बरं, त्याच्यातनं अर्थ काही निघतो. काय झालं, उद्धवजी आले
आणि ते आल्यावर मी डोळा मारला म्हणजे मग मी काय ह्यांच्याबद्दलच डोळा मारला का हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. खरोखरीच राज ठाकरेंनी पण नोंद घेतली माझ्या डोळा मारल्याची. काय म्हणजे कशाला बेंड नाही अध्यक्ष महोदय. खरोखरच एखादी महिला भगिनी उभी असती तर बदनामीकारक पोस्ट त्या ठिकाणी केल्या जातात. नाही ते सागरला टीव्ही चॅनलचं नाही का सागर, तर त्याला मारलं होतं. पण ठीक आहे अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखलं जातं. दक्षिणेकडील राज्याप्रमाणे विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची प्रथा येथे कधीच नव्हती, मात्र आपल्या काळात ती सुरू झालेली आहे. छगन भुजबळ साहेबांना जेलमध्ये टाकलं, अनिल देशमुख साहेबांना जेलमध्ये टाकलं, संजय राऊतांना जेलमध्ये टाकलं, अनिल परब, हसन मुश्रीफ असे अनेक विरोधी आमदारांना सर्वांच्या मागे चौकशा त्या ठिकाणी चालू आहे. पण विचार करा, भुजबळ साहेब असतील, नवाब मलिक असतील, संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील, हसन मुश्रीफ असतील, जितेंद्र आव्हाड असतील, यांच्या कुटुंबियांच्यावर काय वेळ आली असेल. उपमुख्यमंत्री महोदय, तुमच्याच घरामध्ये जी घटना घडली त्यावेळेस तुमचं मनाला काय वेदना झाल्या असतील. अक्षरशः घरातली माणसं घरात राहत नाही अध्यक्ष महोदय. आणि हे सगळ्यांनी काय सहन केलंय ते त्या ठिकाणी माहिती आहे अध्यक्ष महोदय. गृहमंत्री हा कणखर असला पाहिजे अध्यक्ष महोदय. हाच कणखरपणा आपण दाखवा. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब म्हणायचे, मी दाऊदला फरफटत आणि अशा पद्धतीनं ते वेगवेगळ्या पद्धतीने तपास करायचे. परंतु विरोधकांकडे आज बोट दाखवून अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये नवीन पायंडे कृपा करून कोणी पाडू नका अध्यक्ष महोदय. आपल्या राजकारण करण्यासाठी खूप काही मोठं मैदान आहे, त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर कौटुंबिक पातळीवर उतरण्याची आवश्यकता नाही. चला पुन्हा एकदा नवीन एक चांगली संस्कृती या निमित्तानं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये तुमच्यापासून सुरुवात करू. आम्ही त्याला प्रतिसाद देऊ, त्याबद्दल कुठेही नाही. आपण पण 18 दिवस अधिवेशन सुरू झालंय, ज्या दिवसापासून अधिवेशन सुरू झालंय 27 तारखेपासून थोडंसं काल आणि आज थोडंसं तंग वातावरण होतं, परंतु तरी आपण बसून समंजस भूमिका घेऊन मार्ग काढला. त्याच्याबद्दल अध्यक्ष महोदय उद्या काहीतरी नियमावली ठरवतील. आपण सगळेच जण सागर साहेब तुम्ही असाल, अतुलजी तुम्ही असाल, रामजी आहेत का, रामजी असतील किंवा आमच्यातले पण कुणी असतील, नाहीतर तुमचीच तिघांची नावं का घेतली तसं काही मनात आणू नका. तर आमच्यातले पण कुणी काही चुकत असतील तर आपण सगळेच जण त्याच्याबद्दलची गंभीरतेने नोंद घेऊ. जरूर वेगवेगळ्या आयुधाचा वापर करू, वेगवेगळ्या प्रश्न त्या ठिकाणी मांडू, पण त्याच्यातनं आपल्यामध्ये कारण नसताना फूट पडणार नाही, धुई माजणार नाही. आपण एकमेकाचे शत्रू नाही. आपण एकमेकाचे जरूर विचारधारा वेगवेगळी असू शकते, परंतु आपण फार समंजसपणे भूमिका घेतली पाहिजे. आपल्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं त्या ठिकाणी लक्ष असतं आणि त्याच्यातनं एक चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून त्या निमित्तानं करूया, अशा प्रकारची मी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, याच्या संदर्भामध्ये एक तर समृद्धी महामार्गाच्या बद्दल खूप काही बोललं जातं. चांगला मार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं पंतप्रधानांनीच डिसेंबर 22 मध्ये उद्घाटन केलं. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे जी माहिती आलेली आहे, या महामार्गाचं उद्घाटन झाल्यापासून 100 दिवस पूर्ण झाले आणि या 100 दिवसामध्ये अनेक अपघात, म्हणजे उपमुख्यमंत्री महोदय ते सांगतायत 900 अपघात लहान मोठे सगळ्या प्रकारचे झालेत आणि 31 जणांचा मृत्यू झालाय फक्त 100 दिवसामध्ये. 55,000 कोटी खर्च केले. 700 किलोमीटर लांब आहे. पहिला टप्पा 520 किलोमीटरचा आहे. आणि त्याच्यामध्ये मी माहिती काढली तर हे का घडतंय, तर त्यामध्ये असंही सांगितलं जातं की ह्याच्या संदर्भामध्ये साधारण दिशादर्शक फलक तिथं कमी पडतात, लेनची शिस्त पाळली जात नाही. टायर बाबतची माहिती देण्यासाठी चालकांच्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू केली पाहिजेत. ट्रक चालकांच्यासाठी विश्रांती साठी व पार्किंगसाठी व्यवस्था करणं. त्याच्यामध्ये महामार्गावर दुचाकी स्वारांना बंदी असली तरी देखील मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्री महोदय दुचाकी स्वार इथनं प्रवास करतायत, त्याच्यामुळे अपघाताची संख्या वाढलेली आहे. ते अचानक दुचाकी स्वार समोर आल्यानंतर गाडीचा स्पीड असतो जास्त. एकंदरीत समृद्धी महामार्गावरील अपघाताची पालिका सुरूच राहिल्याने अनेकांचे जीव जात आहेत आणि त्याच्यामुळे हे अपघात पूर्णपणे थांबवण्याच्या करता याच अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं असलं
तरी त्याची तातडीनं कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे. याच्यामध्ये वन्य प्राण्यांचाही वावर मुख्यमंत्री महोदय मोठ्या प्रमाणावर तिथं पाहायला मिळतोय. वाहनांचं इंधन संपल्यानंतर, वाहन साईडला उभं केल्यानंतर त्याच्यामध्ये पेट्रोल पंप नाहीयेत, त्याच्यामध्ये कुठं काही स्नॅक्स वगैरे घ्यायचं म्हटलं तरी काही नाहीये. अशा प्रकारचं हे सगळं घडतंय आणि त्याच्यामुळं कुठंही त्या समृद्धी महामार्गाची बदनामी होऊ नये त्याकरता हे अपघात थांबवण्याकरता सरकारला जी काही तातडीनं पावलं उचलायची असतील ती सरकारने उचलली पाहिजे. अध्यक्ष महोदय, कालच्या 12 तारखेला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. 13 पैकी 6 प्रवासी ऑन दी स्पॉट गेले आणि गाडीतील उर्वरित प्रवासी गंभीर जखमी झालेले. ह्या अशा प्रकारच्या घटना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घडतायत. समृद्धी महामार्गाच्या 1238 कोटीचा गौण खनिज रॉयल्टी घोटाळा अध्यक्ष महोदय, आम्ही गृह खातं नंतर भ्रष्टाचार हे जे काही मुद्दे घेतलेले तर त्याच्या संदर्भामध्ये या समृद्धी महामार्गात गौण खनिज दंड माफ करण्याचा एक मोठा आर्थिक घोटाळा मी आपल्या माध्यमातून सरकारच्या पुढे त्या ठिकाणी मांडतोय. अध्यक्ष महोदय, त्याच्याही संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने आता 17 नोव्हेंबरला मंत्रिमंडळासमोर एक प्रस्ताव ठेवलेला आहे की सर्व ही अपील रद्द करून कंत्राटदारांना सर्व दंड एका फटक्यात माफ करून टाकावा. विशेष मध्ये अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये महसूल आणि वित्त विभागाचा प्रस्तावाला ठाम विरोध आहे. त्यामुळे 1238 कोटीचं नुकसान झालेलं आहे. शासन निर्णय कायद्याला सुपरसीड करू शकतं का? कायदा मोठा की शासन निर्णय महत्वाचा? हजारो कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे. राज्याचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. समृद्धी महामार्गातनं सरकार जनतेची समृद्धी साधतंय का कंत्राटदाराची, याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि म्हणून माझी मागणी आहे की या आर्थिक घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यात यावी आणि तशा प्रकारची घोषणा करावी. कारण एक उदाहरण सांगतो, मेसर्स NCC लिमिटेड विरुद्ध तहसीलदार नांदगाव खंडेश्वर या प्रकरणात महसूल मंत्री यांनी थेट दंड रद्द करण्याचे आदेश त्या बाबतीमध्ये दिले. या निर्णयात महसूल मंत्री महोदयांनी एक महत्वाचा मुद्दा नमूद केलेला आहे. सदर आदेश प्रस्तुत प्रकरणातील विवक्षित पार्श्वभूमी विचारात घेऊन पारित करण्यात येत असलेल्या सदर आदेशाचे पूर्व उदाहरण म्हणून देण्यात येऊ नये व या आदेशाद्वारे इतर प्रकरणात कारवाई करण्यास प्रतिबंध करण्यात येतो. एखादा GR काढून सरसकट सर्व दंडाचे आदेश रद्द करता येणार नाहीत. अध्यक्ष महोदय, ते नियमात बसत नाही. समृद्धी महामार्गाच्या काम करणाऱ्या कंत्राटदाराकडनं परिपत्रकाचा भंग झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते दंड भरण्याचे आदेश जे दिलेले आहेत ते अध्यक्ष महोदय वसूल झाले पाहिजे, ते वसूल केले पाहिजेत. आणि त्याच्यामुळं या सगळ्याच्या संदर्भातली कागदपत्र आहेत अध्यक्ष महोदय, ती माहिती करता मी आपल्याला पाठवतो. आणि ह्याच्यातला भ्रष्टाचार हा जनतेच्या समोर आलाच पाहिजे. अध्यक्ष महोदय, भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची मोक्याच्या ठिकाणी नियुक्ती जी होतीये, विशेषतः आदिवासी विकास विभागामध्ये जात पडताळणी समिती भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचं उपमुख्यमंत्री महोदयांनी एका बाजूला मान्य करतायत, परंतु तिथं किरण माळी हे आदिवासी विकास विभागाच्या ठाण्यात उपायुक्त म्हणून कार्यरत आहे. आश्रमशाळेच्या वॉर्डातनं 12 लाख रुपयाची लाच आंब्याच्या पेट्यातनं लपवून घेत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं. या प्रकरणी किरण माळी आणि अतिरिक्त आयुक्त मिलिंद गावडे यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या विरुद्ध चौकशी चालू आहे. आता मिलिंद गावडेंना पुन्हा सेवेत घेतले. त्यांची नियुक्ती उपसंचालक म्हणून जात पडताळणी समितीवर केलेली आहे. माझी मागणी आहे सरकारने याही गोष्टीचे तातडीनं आदेश मागे घ्यावेत आणि या अधिकाऱ्यांची चौकशी करून पूर्ण करण्याच्या सूचना द्याव्यात. त्यांना अकार्यकारी पदावर त्या ठिकाणी पाठवावं. अध्यक्ष महोदय, धुळे शहरामध्ये देखील अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. तिथलेही गुन्हे मागे घेण्याच्या करता मी माहिती देतो, ती आपण सरकारने मागे घ्यावी. उद्योग विभागाच्या तसंच वस्त्रोद्योग विभागाच्या कार्यालयाच्या बद्दल स्वतः जयंतरावांनी तो मुद्दा काढलेला असल्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त जात नाही. अध्यक्ष महोदय, अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे दिलीप वळसे पाटील साहेब, बाळासाहेब थोरात, जयंतराव, तुम्हाला आठवत असेल आपण सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये असताना एकनाथराव शिंदे साहेब पण होते त्या मंत्रिमंडळात. 7,700 कोटीचा आपत्कालीन कामातून नेमकं कुणाचं पुनर्वसन चाललेलं आहे. त्या काळामध्ये 5 वर्षामध्ये 4 वेळेला सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे इथं वादळ आलं
आणि म्हणून शिंदे साहेब आपण वादळासारखं वादळ येतं म्हणून तिथं काहीतरी परमनंट उपाययोजना करण्याच्या करता मदत कार्य आणि पुनर्वसन विभागाने 7,700 कोटी रुपयाचं सागरी किनाऱ्यावर तटबंध बांधणे, आश्रय भवनाची निर्मिती करणं, किनाऱ्यावर जवळील भागासाठी कायमस्वरूपी विद्युत सुविधा देण्याचा निर्णय घेणं, कोणतं काम सरकार करणार हे आता बघा. अध्यक्ष महोदय 2,000 कोटीचं काम आहे पॅकिंग स्टोन, ते सलाईन कॅपमेंट ह्या कंपनीला दिलंय. 3,000 कोटीचं एपीसीएमचं काम एपीसीएम बिल्ड या कंपनीला, एलटी आणि एचटी इलेक्ट्रिक केबलिंगचं काम 1,600 कोटी रुपयाचं सायक्लॉन ह्याच्याकरता, सेफ सेफ्टी 97 कोटीचं काम, रिव्हॅम्प उभारणी पुण्याचं काम आहे. सेफ सेफ्टी ह्या कामाचा तपशील 120 कोटीचं, रिव्हॅम्प उभारणी, सेफ सेफ्टी 350 कोटीचं, रिव्हॅम्प उभारणी व नदी स्वच्छता, हॉस्पिटल उभारणी 350 कोटीचं हे बांधकाम विभाग, हॉस्पिटल उभारणं 350 कोटीचं हे बांधकाम विभाग, 7,867 कोटी रुपयाची काम आहे. अध्यक्ष महोदय, कदाचित उत्तरामध्ये हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातला प्रस्ताव होता असं सांगितलं जाईल, परंतु त्या काळामध्ये तो प्रस्ताव आम्ही मंजूर केला नाही. ही कामं करण्यासाठी कंत्राटदारांचं पॅनल तयार केलं जाणार आहे. त्यासाठी EO1 एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट हे मागवण्यात आलं 9/12/2022 ला. पात्र अटी निश्चित करून CVC गाईड लाईन उल्लंघन झाल्याची तक्रार अनेक कंपन्यांनी अध्यक्ष महोदय केली. त्या सगळ्या कंपन्यांचे कॉपीज माझ्याकडे त्या ठिकाणी आहेत. मिनीरत्न, महारत्न, नवरत्न कंपन्या पात्र ठरतील अशी बेसिक अट जाणीवपूर्वक घातली, पण या कंपन्यांमध्ये सरकारी भागभांडवल 100% असलं पाहिजे अशी अट टाकली गेली. बहुतेक शासकीय कंपन्यांमध्ये सरकारी भागभांडवल 51% असतं, हे आपल्यालाही अध्यक्ष महोदय माहिती आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात ही कामं केली जाणार आहेत. एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ऐवजी कामानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा का मागवल्या नाही, हाही अध्यक्ष महोदय आमचा आक्षेप आहे. कारण 7,700 कोटीचं काम आहे. केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांना संधी देत असताना राज्यातील सार्वजनिक उपक्रमांना का डावललं, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आपत्कालीन कामाचा अनुभव असण्याची अट घालण्यात आलेली नाही, त्यामुळे ज्यांना पात्र केलं ते सब कॉन्ट्रॅक्ट देऊन कामं करतील हे उघड आहे. अध्यक्ष महोदय, या प्रक्रिया रेलटेल, ITI सारख्या मोठ्या कंपन्यांनी आक्षेप घेतलेला आहे. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे. शिंदे साहेब, तो नियम धाब्यावर बसून 7,700 कोटी रुपयांची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे तातडीने या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी व्हावी, या प्रस्तावाला स्थगिती द्यावी. त्याच्यामध्ये एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट पद्धतीने कामे न करता नियमित निविदा काढून कामे करावीत, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय मागणी आहे. ह्या संदर्भामध्ये आम्ही पण सरकारमध्ये असताना काही लोक मार्केटमध्ये फिरत होते. शिंदे साहेब, मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, त्यावेळेस काही जणांनी आमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न केला आणि हीच लोक आता टेंडर मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ही गोष्ट आपण गांभीर्याने घ्या. मुद्दाम मी सभागृहामध्ये ही गोष्ट ह्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याच्या निमित्तानं लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, मी आता शेवट करतो. अध्यक्ष महोदय, नैसर्गिक आपत्तीनं आज आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी त्रस्त आहे, महागाईनं सर्वसामान्य जनता त्रस्त आहे, बेरोजगारीनं युवा पिढी निराश आहे, जनतेचे आणखी खूप प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये पुण्यामध्ये अवैध धंदे जोरात चाललेले आहेत. पुणेकरांना दिसतंय पण पोलिसांना दिसेना. महिन्याभरात 120 फोन पुणेकरांनी पोलिसांना केले, परंतु अध्यक्ष महोदय, वानवडी पोलीस स्टेशनला 12 कॉल, विश्रांतीवाडी येरवडा पोलीस स्टेशनला 10 कॉल, चंदननगरला 8 कॉल, लवणी काळभरला 8 कॉल, स्वारगेटला 8 कॉल. अध्यक्ष महोदय, महिन्याभरामध्ये पुणेकरांना एवढे तक्रारी करतात, परंतु पोलीस विभाग मात्र त्या बाबतीमध्ये फोन जरी वाजला तरी त्या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाहीये. ह्या संदर्भामध्ये देखील सरकारने अतिशय गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय, हे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारची इच्छाशक्ती आम्हाला दिसत नाहीये. सत्तेचा राहिलेला काळ पूर्ण करू हा आत्मविश्वास सरकारला दिसत नाहीये. अर्थसंकल्पाचं भाषण अध्यक्ष महोदय आपण पाहिलं, घोषणा करण्याची सरकारची एवढी घाई झाली आहे की संकल्प कमी
आणि घोषणांचा पाऊस जास्त पडला. अध्यक्ष महोदय, प्रत्येक बाबतीमध्ये कसली तरी घाई, आम्ही काहीतरी करून दाखवण्याचा आव दिसतो. मुंबई महानगरपालिकेत सत्ता नसताना प्रशासकाच्या काळामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं काढली गेली. किमान कायदा सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत तरी असला प्रकार करू नका. राजकारणासाठी विरोधकांच्या मुस्कटदाबीची एवढी प्रकरणं घडली की इतिहासात त्याची अध्यक्ष महोदय नोंद होईल. आमच्यात सामील व्हा, नाहीतर चौकशीला सामोरं जा. नुसतं विरोधी बोललं तरी गुन्हा, दुसरीकडे आपल्या लोकांनी किती मोठा गुन्हा केला तरी त्याला पाठीशी घातलं जातं. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण वरच्या सभागृहातल्या एक सन्मान्य भाजपच्या आमदारांनी सांगितलं की आमच्यात घेतल्यानंतर आम्ही गुजरात मधून निरमा आणतो, तो निर्मांनी त्याला धुतो आणि तो स्वच्छ होतो. अशा पद्धतीने पवित्र करून टाकतो. अशा पद्धतीनं गिरीश महाजन साहेब तिथं वरचे आमदार बोलतात, आपण लक्ष घाला. अध्यक्ष महोदय, नुसतं विरोधी बोललं तरी ह्या गोष्टी घडतात. त्याच्या संदर्भामध्ये खरं तर कुणी काय कपडे घालायचे, काय बोलायचं, कसं वागायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपली जे काही संविधान आहे, आपली घटना आहे, आपला कायदा आहे, आपले नियम आहे, त्या नियमाच्या अधीन राहून सगळ्यांनी वागलं पाहिजे, ह्याबद्दल दुमत नाही. परंतु अध्यक्ष महोदय, या सरकारच्या काळामध्ये मुली, महिला, इतर सहकारी कुणीच त्या ठिकाणी सुरक्षित नाहीये. छोटे दुकानदार सुरक्षित नाहीये, सर्वसामान्य सुरक्षित नाही. सुरक्षित कोण आहे तर फक्त सत्ताधारी सुरक्षित आहे. मी पुन्हा सरकारला बजावतो, राजकारणासाठी अनेक विषय आहेत, परंतु राजकारणाच्या वेळी राजकारण करू. परंतु राज्यात गुंडगिरी वाढलेली आहे, धार्मिक तेढ निर्माण झालेली आहे, कार्यकर्त्यांची डोकी फुटायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आटोक्यात आणलं पाहिजे. भेदभाव न करता कृपा करून कायदा राबवा, कुरघोडीच्या राजकारणाला आळा घाला आणि सर्वांसाठी हे राज्य सुरक्षित आहे अशी परिस्थिती निर्माण करा. यातच राज्याचं आणि आपल्या सगळ्यांचं भलं आहे, कल्याण आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे.